आपुलिया हिता द्वाशे दाता धन्य माता पिता तयाची किंवा तयाच्या पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोई कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा तुका मनी मज घडू त्यांची सेवा तुका मनी मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोई कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आपुलिया हिता द्वाशे जागता धन्यवादा पिता दयाची कोई कन्या पुत्र होते ते सात्विक दयाचा हरिक वाटे देवा शिवे करता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्याने मानवी जीवनामध्ये येऊन मानवी जीवनाचं साध्य ज्यांनी प्राप्त केलेलं आहे अशा महाभागाचं वर्णन या अभंगातून तुकोबाराय करतात आणि ते करत असताना ज्यांच्या पोटी येऊन याने जन्म घेऊन जे साध्य प्राप्त केलं त्यांच्या माता पित्यांचंही वर्णन केलं ज्यांनी जीवनामध्ये येऊन जे साध्य प्राप्त केलं त्याच्याविषयी देवाला झालेला आनंद त्या आनंदाचंही वर्णन केलं ज्यांनी जीवनामध्ये येऊन साध्य केलं त्याच्याविषयी तुकोबाराही आपल्या अंतःकरणातला भाव या अभंगातून प्रकट करतात अनेक मुद्दे या अभंगात आहेत तेव्हा ही कीर्तनाची सेवा नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने आहे श्री शिवाजीराव सातेरी चौगुले यांना कन्या रत्न झालेला आणि ते जुळ झालेलं दोन मुली त्यांना झालेले नाव त्यांनी सुंदर ठेवले रिद्धी आणि रिया र र दोन्ही म्हणून त्यांना विचारलं रिद्धी सिद्धी का ठेवलं नाही म्हणजे र आलं म्हणून दोन्हीवरून रिद्धी आणि रिया चांगलं आहे दोन्ही नावं चांगले मुलीही चांगले आहेत बरं का दोन्ही घेतल्या मी बरं का दोन्ही शांत राहिल्या माझ्याजवळ त्या अर्थी आता त्याची लक्षणं चांगली कारण हे फेटा आहे असं बघितलं की मुलं रडतात बरं का पण ती दोन्ही आनंदाने आली म्हणजे शांत स्वभावाच्या मुले नावं चांगलं ठेवलेले आणि दोन कन्या रत्न झालेले असल्यामुळं एक जीवनामध्ये त्याचं महत्व आहे बरं का अनन्य साधारण असं महत्व आहे कारण आजचा जर काल विचारला तर आज लोकांच्या जीवनामध्ये थोडी संभ्रमाची अवस्था आहे गैरसमज आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये शास्त्रामध्ये वर्णन केले मनुष्याच्या पोटी पहिल्यांदा पुत्र जन्माला यावा का कन्या जन्माला यावी कन्या पहिल्यांदा जन्माला यावी लोकांची समजत आहे पहिल्यांदा पुत्र जन्माला यावा कन्या जन्माला यावी लक्षात ठेवा कारण मराठीमध्ये एक मन आहे काय मन आहे
पहिली बेटी पहिला बेटा अशी व्यवहारामध्ये म्हण. पण आज कालाच्या ओघामध्ये काही लोकांना वाटते मुलगाच हवा, मुलगाच हवा, मुलगा आणि मुलगी हा काय भेद आमच्या तुमच्या कल्पनेत नाही बरं. हा दोन्हीचं महत्व तेवढंच आहे. आपल्या पोटी मुलगा होण्यामध्ये महत्व आहे आणि मुलगी जन्माला येण्यामध्ये सुद्धा महत्व आहे. काय महत्व आहे की त्याचं महत्व जीवनामध्ये वर्णन केलं की आपल्या पोटी जर मुलगी जर जन्माला आली, कन्या जर जन्माला आली तर त्या आई बापाच्या जीवनामध्ये एक दान करण्याची संधी प्राप्त होते, कन्यादान. आणि कन्यादानाचं महत्व सांगत असताना असं वर्णन केलंय, हे ज्याला फक्त मुलंच आहे त्याच्या वाट्यालाही येत नाही बरं. पण तुकोबरांनी वर्णन केले, सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाचे समान. कन्यादान करण्याने पृथ्वी दानाचं पुण्य मिळतं, पण कन्या पोटाला आदित्य. म्हणून कन्यादानाचं महत्व आहे व योग आहे. दोन मुली जन्माला आल्या म्हणजे फार मोठं पुण्य बरं का, लक्षात ठेवा. पण आज मी बोलून गेलो, आज लोकांचा गैरसमज आहे. आताचे लोक काय म्हणतात, मुलगी जन्माला येणं म्हणजे पाप, चुकीचं आहे बरं. माझं उलट आहे, मुलगा जन्माला येणं म्हणजे पाप. कारण वर्णन केलंय, त्याची पुढे संगती मी सांगणार आहे, असं गैरसमज करून घेऊ नका. पण मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेद मानलेला नाहीये, लक्षात ठेवा. त्या मुलीचं वर्णन करताना असं वर्णन केलंय आणि मुलाचंही वर्णन करताना असं वर्णन केलंय. मुलगी काय करते व मुलगा फक्त एका कुळाचा उद्धार करतो आणि मुलगी दोन्ही कुळाचा उद्धार करते. दोन्ही कुळाचा म्हणजे ज्यांच्या पोटी जन्माला आली त्यांचाही उद्धार करते आणि ज्यांच्या घरी नांदायला गेली त्यांचाही उद्धार करते. दोन्ही पक्षपाती. मुलगा फक्त आपल्या घराण्याचाच उद्धार करतो, लक्षात ठेवा. पण मुली मात्र दोन्ही कुळाचा उद्धार करते. दोन्ही कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य मुलीच्या जीवनामध्ये. त्यातही तुम्ही आणखी बारकावा पहा, मुलगी जन्माला आल्यानंतर जेवढी मुलगी बापावरती प्रेम करते तेवढा मुलगा बापावरती प्रेम करत नाही, करत नाही, लक्षात. शेवटचा काळ आहे, 2-3 प्रसंग आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये. मुलगी जर असेल पोटाला, मुलीच्या प्रेमाकरता बापाचं प्रेम ठेवावं लागतं बरं. मुलगा नाही आला तरी चालते म्हणतात. आणि आमच्या इथे एक परवाग्रस्त वाढले, शेवटी मुलीनंच अग्नी दिला बरं. कोण दिला? मुलीनंच अग्नी दिला. म्हणजे मुलीला सुद्धा अग्नी देण्याचा अधिकार आहे. तुम्ही पहा, आपल्या देशामध्ये नेता होऊन गेला, त्याच्याही अंत्यसंस्काराला मुलीनेच अग्नी दिला बरं. कारण मुलीचं प्रेम बापावरती अधिक असते. कधी कळतं? ज्या दिवशी मुलगी नांदायला जाते त्या दिवशी कळतं. ज्या दिवशी मुलगी नांदायला जाते त्या दिवशी कळते. मुलाविषयी बापाच्या अंतःकरणामध्ये एवढा प्रेमाचा ओलावा नाही, पण मुलीविषयी फार आहे, फार मुलीविषयी प्रेमाचा ओलावा. आणि त्या प्रेमाचा ओलावा एवढा आहे, त्या प्रेमाच्या पोटी मुलाविषयी काही काळ बापाला दुःख होतं, पण मुलीविषयी मुलगी ज्यावेळी नांदाला जात असताना पुरुष आहे, आई जास्त रडत नाही पण बाप जास्त रडतो बरं का. नांदाला जाताना, मुलगी नांदाला जाताना का इतकं वात्सल्य भाव मुलीविषयी आणि मुलीचा बापाविषयी हे मुलाच्या बाबतीत नाही, लक्षात. म्हणून शास्त्रामध्ये मुलगी जन्माला येणं आणि मुलगा जन्माला येणं याच्यामध्ये भेद मानलेला नाही आहे. त्यात जर विचार करायचा असेल तर आई बापावरती जबाबदारी आहे, मुलाला आणि मुलीला कसं घडवायचं. मुलगी जीवनामध्ये कर्तृत्ववान कार्य करू शकते आणि मुलगाही करू शकते. मुलापेक्षा अधिक मुलगी जीवनामध्ये कार्य करू शकते, लक्षात. म्हणून त्या मुलीच्या जीवनाचा आणि मुलाच्या जीवनाचा विचार केला तर त्याच्यामध्ये भेद मानलेला नाहीये. म्हणून
आणि शेवटी एक त्याच्या पुढे वर्णन केले, ज्या दिवशी काय ईश्वराने गाठ बांधली, ज्या दिवशी लग्न झालं, त्यानंतर त्यांच्या पोटी काय जन्माला व काय तो थोडासा कर्माचा भाग आहे बरं का, लक्षात. कर्माचा भाग आहे. कर्माप्रमाणे आपल्या पोटी आलेली कन्या असेल वा पुत्र असेल, याचा विचार करत असताना साधू संतांनी थोडीशी समाजाला आज थोडीशी समज दिलेली आहे, जाणीव धरून दिलेली आहे. लक्षात ठेवा, आपल्या पोटी जरी मुलगा जरी आला तरी आनंदच माना, आणि मुलगी जरी जन्माला आली तरी आनंदच माना. त्याच्यामध्ये दुःख मानू नका. हा, दोन्हीच्या ठिकाणी कर्तव्य आहे, दोन्हीच्या ठिकाणी कर्तृत्व आहे. हा, फक्त लिंगाचा फरक असेल, पण सामर्थ्य जर पाहिलं तर दोघांनाही जे मुलगा करू शकत नाही जीवनामध्ये ती मुलगी करू शकते. लक्षात ठेवा. आणि हा विचार आज समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, आणि हा विचार साधू संतांनी आपल्या वाङ्मयातून हा जागोजागी मांडलेला आहे. आणि हा विचार मांडण्याचं कारण की आज समाजाची या विचारातून काही मानसिकता बदलण्याची शक्यता आहे, आणि ती समाजाची मानसिकता बदलू नये म्हणून समाजाला या दोन्हीचं महत्व सांगावं म्हणून साधू संतांनी कुठं कुठं पुत्राचं महत्व सांगितलं, तर कुठं कुठं कन्येचं महत्व सांगितलं. आणि या दोन्हीचा विचार केला तर तो विचार करत असताना एक विचार या अभंगातून तुकोबा आहे आज समाजाच्या दृष्टीने प्रतिपादन करतात की आज मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर फक्त दोनच जाती, एक पुरुष आणि दुसरी स्त्री. त्याच्यानंतर निर्माण केले ते आम्ही तुम्ही आहेत बरं. ईश्वर निर्मित दोन जाती लक्षात ठेवा, एक पुरुषाची जात आणि स्त्रीची जात. हा, दोन्हीलाही स्वातंत्र्य देवाने दिलेलं आहे, दोघांनाही कर्तव्य कर्तृत्वाची शक्ती देवाने दिलेली आहे, दोघांनाही कार्य समान करता येत, दोघांचंही महत्व सांगितलेलं आहे. मग दोघांच्याही जीवनाचा विचार केला तर या योनीमध्ये जन्माला आल्यानंतर, मानव योनीमध्ये जन्माला आल्यानंतर पुरुष आणि स्त्री हा जो लिंगाचा भेद आहे, हा लिंगाचा जरी भेद असला तरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी साध्य करता येत. तेव्हा मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपण जीवनामध्ये काय साध्य करावं, तेव्हा मानवी जीवनाचं रहस्य आज शिवाला कळलं पाहिजे. रहस्य कळावं आणि ते रहस्य जीवनामध्ये प्राप्त व्हावं. लक्षात, मानवी जीवनाचं रहस्य कशामध्ये? प्रत्येकाची तळमळ आहे, मी मोठा व्हावं, मी मोठा व्हावा, प्रत्येकाची तळमळ आहे. मग मोठं होण्याकरता माणसं काय करतात जीवनामध्ये? नको नको ते उद्योग करतात, नको नको ते उद्योग करतात. हा, जीवनामध्ये जे मोठेपण प्राप्त करायचं आहे, लौकिक मोठेपण वेगळं आणि अलौकिक मोठेपण वेगळं. लौकिक मोठेपण जर प्राप्त केलं तर ते काही कालापुरतं आहे, आणि अलौकिक मोठेपण जर जीवनामध्ये प्राप्त केलं तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याचं मोठेपण आहे बरं का. आणि असं मोठेपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त, अलौकिक मोठेपण प्राप्त होण्याकरता जीवनाचं रहस्य जीवाला कळालं पाहिजे. आता जीवनाचं रहस्य काय? पहिल्यांदा माणसाला जीवन म्हणजेच काय माहिती. जीवन म्हणजेच, लोक म्हणतात जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा, पाण्यावरचा बुडबुडा. अरे पण पाणी म्हणजे तो सामान्य समजलं का? पाणी म्हणजे सामान्य समजलं का? हा, पाणी असल्याशिवाय कोणत्याही व्यवहारामध्ये कार्यसिद्धीला जात नाही बरं का. दुधातला चहा चांगला का पाण्यातला चहा चांगला? याच्यात मी पाण्याविषयी बोलतोय. हा, पाणी घातल्याशिवाय दूध तापत नाही. चहा होत नाही मला सांगायचं नाही. हा, दूध तापवताना त्याच्यामध्ये थोडं काय ना काय घालावं लागतं, पाणी का घालावं लागतं? खाली तळाला लागू नये म्हणून. जर दूध इतकं पवित्र आहे, हा, दूध जर भांड्याला खाली लागू नये जर पाणी घालावं लागतं, तर जीवन घडण्याकरता जीवनामध्ये काय महत्व असेल? प्रत्येक क्षेत्रामध्ये पाण्याचा विचार आहे, मी सांगत नाही, पाण्याचा विचार आहे. जीवन म्हणजे
पाण्यासारखं निर्मळ बरं का. पाणी अंगाने निर्मळ आहे. पाणी कशामध्येही मिसळतं बरं का. पाणी कशामध्ये मिसळतं. तसं माणसं कोणत्याही व्यवहारामध्ये मिसळतात. पाण्याला रंग नाही. जिथं जाईल तसं पाणी बनत असतं. लक्षात ठेवा. दुधात गेलं दुधासारखं, रंगात गेलं रंगासारखं, आणखी याच्यात गेलं त्याच्यासारखं. पाण्याला रंगच नाही. जिकडं जाईल त्याच्यासारखं ते होतं. तसं माणसाचं जीवन ज्या मार्गाला जाईल तसं माणसाचं जीवन बनतं. मग जिकडं जाईल तसं माणसाचं जीवन बनतं. पण जीवनाचं रहस्य जर कळालं तर माणूस कुठं तरी जाणार नाही बरं. जीवनाचं रहस्य जर माणसाला कळालं तर कुठेही जाणार नाही. जसं माऊलीने दृष्टांत दिलाय. शेतकरी आहे. शेतामध्ये पिकाला पाणी पाजलं जातं. पिकाला पाणी पाजल्यानंतर ते पाणी उसालाही जातं आणि ते पाणी मिरचीलाही जातं. ज्ञानोबाने दृष्टांत दिलं. पाणी मिरचीच्याही झाडाला जातं आणि उसाच्याही झाडाला जातं. आता पाण्याचा विचार केला तर पाण्यामध्ये तिखटपणा नाही आणि पाण्यामध्ये गोडपणा पण नाही. मग पाणी काय करतं? ज्या मिरचीच्या झाडामध्ये तिखटपणा आहे त्याला फक्त ते जीवन जगवण्याचं काम करतं. जीवन जगवण्याचं काम करतं. उसामध्ये गोडी पण आहे. त्या गोडीला ते जगवण्याचं काम करतं. पण मूळ जर पाण्याचा विचार केला तर पाणी हे कुठल्या रंगाचा कुठल्या गुणाचा संबंध नाही. तसं मूळ माणसाच्या जीवनाचा विचार केला तर माणसाचं जीवन शुद्ध आहे. मग शुद्ध असलेल्या जीवनाला जर जीवन घडवायचं असेल तर त्याच्याकरता जीवनाचं रहस्य जीवाला कळालं पाहिजे. जीवनाचं रहस्य या जगामध्ये सांगणारे जर कोण असतील तर ज्यांनी जीवनाचं रहस्य साधलं ते असे संतच आहेत. संतांनी आपल्या जीवनाचं रहस्य साधलेलं आहे. जन्मा आलो त्या रहस्य जीवनामध्ये प्राप्त केलं. कोणी? संतांनी. ज्यांनी जीवनामध्ये रहस्य जाणून जीवनामध्ये रहस्य जीवनाचं साध्य केलं त्यांनीच जगाला जीवनाचं रहस्य सांगावं. बाकी कोणी सांगू नये. फक्त जीवनाचं रहस्य सांगण्याचा अधिकार या भूतलावरती फक्त संतांनाच. बाकी कोणाला का? बाकीच्यांना जीवन म्हणजे काय कळालेलंच नाही. अंत जीवनाचं रहस्य सांगत असताना काय जीवनाचं रहस्य आहे ते सांगत असताना या अभंगातून तुकोबांनी त्याचा उल्लेख केला. रहस्य असा शब्द वापरलेला नाही पण त्याच्याकरता हित असा शब्द वापरलेला. हित असा शब्द वापरलेला आहे. आणि तो ज्यांनी जीवनामध्ये तो रहस्य जाणून ते जीवनामध्ये साध्य केलं. महाराज म्हणतात असा जीवनाचं रहस्य जाणून ज्यांनी जीवनाचं रहस्य जीवनामध्ये प्राप्त केलं असा ज्यांच्या पोटी जन्माला आला मग तो पुत्र असेल वा कन्या असेल पण ज्यांनी जीवनाचं रहस्य जाणलं ज्यांच्या पोटी आला त्यांचं कौतुक तुकोबांनी अभंगाच्या पहिल्या चरणात.
धन्य माता पिता दयाचिया, ज्यांच्या पोटी जन्माला येऊन ज्यांनी जीवनाचं रहस्य साधलेलं आहे त्या माता पित्याचं विशेष रूपाने तुकोबाराने वर्णन केले. धन्य माता पिता का रहस्य जाणण्याकरता ज्या भूमीमध्ये बीज पेरायचे आहे ती भूमी त्या मानाची पाहिजे बरं. जगामध्ये गणित करता येत नाही एवढे जीव जन्माला आले. गणित करता येत नाही लक्षात. पण जरी जन्माला आले ज्या भूमीमध्ये जन्माला आले ती भूमी चांगली आहे का, ज्या वातावरणामध्ये जन्माला आले ते वातावरण चांगलं आहे का, याचा विचार फार महत्वाचा. लक्षात तुकोबारांनी या संबंधाने थोडस वर्णन केलंय. तुकोबारांनी दृष्टांत हाच दिलाय बरं का. शुद्ध बीजापोटी शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी म्हणजे तिथं वृक्षाचा दृष्टांत दिला बरं का महाराजांनी आणि संतांचं वर्णन केले पुढे. शुद्ध बीज असेल तर फळ चांगली येतात का, हा शब्द वापरला महाराजांनी. 450 वर्षापूर्वीचं वर्णन केलं. लक्षात ठेवा. तुकोबारांना माहिती होतं पुढे जाऊन संकरित बीज जन्माला येणार आहे. संकरित बीज जन्माला येणार आहे आणि ते जगाचं वाटोळ करणार आहे. तुम्ही पहा आता आमच्या तुमच्या शरीराने प्रकृती बिघडण्याला कारण जर काय असेल तर संकरित बीज आहे. संकरित बीज आहे. लक्षात ठेवा. आज लोकांना वाटतंय फार प्रगती झाली, भौतिक प्रगती झाली, पण आज आरोग्य बिघडण्याला जर कारण असेल तर संकरित बनावं. पण त्याच्यामध्ये आज शास्त्रकारांनी एक विचार मांडलाय. तुम्ही शेतीचा तज्ञ असेल त्याला जाऊन भेटा, एखादा डॉक्टर असेल त्याला जाऊन भेटा आणि त्याच्या मुखातून ऐका. संकरित बीज तयार करायचं असेल तर पहिल्यांदा शुद्ध बीज लागतं. संकरित बीज तयार करण्याकरता शुद्ध बीज असावं लागतं. शुद्ध बीज असेल तर संकरित बीज तयार होतं, एरवी होत नाही. मग शुद्ध बीजातून सुद्धा चांगली फळं येण्याकरता शुद्ध बीजच लागतं आणि संकरित बीज येण्याकरता सुद्धा बीज शुद्धच लागतं. इथं बीज शब्दाचा आपल्याला तिथं महाराजांनी दृष्टांत दिलाय बीजाचा, पण इथं थोडासा विचार करायचा आहे माय बापांचा. धन्य माता पिता. आज आपल्याकडे जो विचार केला जातो, कुठला विचार केला जातो, लग्न करण्याच्या पूर्वी दोघांच्या जीवनाचा विचार केला जातो. आता एक सुधारणा झाल्या, दोघांचं रक्त एक असेल तर रक्त गट पाहून लग्न केलं जातं बरं का. रक्तातून संकर निर्माण होण्याची दाट शक्यता. रक्तामध्ये फार दोष आहे. आणि आज पूर्वी शास्त्रकारांनी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याच्याकरता शुद्ध अंतकरणाचा विचार मांडलेला आहे बरं. त्याच्या दोन्ही कुळं चांगली पाहिजे. दोन्ही कुळं जर चांगले असेल तर त्या दोन्ही कुळाच्या संबंधाने जन्माला येणार ती पुत्र असेल वा कन्या असेल आणि ती जर चांगल्यांच्या पोटी जर जन्माला आली तर त्याची बुद्धी सतेज असते बरं का. सतेज असते. आज लोक ब्राह्मण वर्णाच्या नावानं ओरडतात, नावं ठेवतात, आरोप करतात, पण जी शुद्धता बीजाच्या बाबतीत ब्राह्मण वर्णामध्ये सांभाळली जाते ती आज कोणी सांभाळत नाही बरं का. का त्यांच्यामुळे त्या योनीमध्ये त्या वर्णामध्ये मुलं जन्माला चांगले येतात. बीज चांगलं असतं, वातावरण चांगलं असतं, या दोन्ही कुळाचा विचार चांगला असतो. लक्षात ठेवा. आमच्या तुमच्या घरात का जन्माला नाही म्हणतो कुठली तरी केली खरं ना, आमचं काय फरक पडत नाही. ओरडू नका कोणाच्या नावानं, काय कोणाच्या नावानं ओरडू नका. मुलाची बुद्धी जर सतेज व्हावी असं वाटत असेल तर माय बापाचं जीवन चांगलं पाहिजे. मुलाची बुद्धी सतेज व्हावी असं वाटत असेल ना, माय बापाचं जीवन शुद्ध पाहिजे. लक्षात ठेवा.
त्यांचं जीवन शुद्ध पाहिजे, ज्या वातावरणामध्ये राहतात ते वातावरण शुद्ध पाहिजे, जो आहार सेवन करतात तो आहार शुद्ध पाहिजे, त्यांची विचार शुद्ध पाहिजेत. हे सर्व जर ही जमीन जर चांगली असेल आणि त्याच्यामध्ये जर बीजारोपण होईल तर त्याच्यामध्ये जन्माला येणारा तो पुत्र असेल, कन्या असेल, तो जीवनाचं रहस्य साधतो. आणि त्यांच्या पोटी असा जन्माला येऊन ज्याने जीवनाचं हित नाम रहस्य साधलं, तुकोबा म्हणतात धन्य माता पिता. कोण वर्णन करतंय? तुकोबाराय करतात वर्णन. तुकोबाराय वर्णन करतात. हेच वर्णन जगन्मातेनं वर्णन केलंय. जगन्माता कुणाचं वर्णन केले? ज्यांच्या ज्यांच्या पोटी अशी चांगली मुलं जन्माला आली याचं वर्णन रुक्मिणी मातेनं केलंय, लक्ष्मी मातेनं केलंय, पार्वती मातेनं वर्णन केलंय, सावित्री मातेनं वर्णन केलंय. त्या वर्णन करणाऱ्या म्हणजे नावाच्या माता नव्हत्या, जगन्माता होत्या. त्यांनी वर्णन केले जगामध्ये जिथं जिथं अशी मुलं जन्माला आली त्यांनी वर्णन केले धन्य माता पिता. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांचं वर्णन केले. कुणी वर्णन केले? रुक्मिणी मातेने वर्णन केले. धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. हे वर्णन कसं आहे? वर्णन करणार कोण आहे? कोणाविषयी वर्णन केले? ज्ञानोबरांच्या आई वडिलांचं वर्णन केले. लक्षात ठेवा, कारण ज्यांच्या पोटी जन्माला आलेले हे जे कोण आहेत सामान्य नाहीत. लक्षात ठेवा, यांनी जीवनाचं रहस्य साधलं आणि जीवनाला जगाला जीवनाचं रहस्य त्यांनी सांगितलं. आणि असा कोणी मग कोणी कोणी असेल लक्षात ठेवा, तो पुत्र असेल नंतर कन्या असेल, दोघालाही जीवनामध्ये जीवन घडवता येतं उच्च कोटीचं. मग तुम्ही राजकीय विचार करा, सामाजिक विचार करा आणि पारमार्थिक विचार करा. आज पारमार्थिक क्षेत्रामध्ये आज स्त्रिया मोठ्या आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रिया मोठ्या आहेत आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये स्त्रिया मोठ्या आहेत. याचं कारण काय? थोडा जीवनाचा तिचा संबंध आलाय बरं. लौकिक जीवनातून त्यांनी हा विचार केलेला आहे, पण पारमार्थिक जीवनाचा विचार केला तर आज काही वीर स्त्रिया होऊन गेल्या, कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. लक्षात ठेवा, याला कारण काय असेल तर त्यांना जीवनाचं रहस्य त्यांनी जीवनामध्ये जाणलं. आणि जाणलं म्हणजे महाराज म्हणतात काय तो विचार आहे? हिताचा विचार आहे. हित कशामध्ये? केवळ प्रपंच करण्यामध्ये हित, केवळ शेती करण्यामध्ये, केवळ व्यापार करण्यामध्ये, केवळ राजकारण करण्यामध्ये हित नाही. पण हे करत असताना कर्तव्य बुद्धीनं करायचं आहे आणि करत असताना समाजाची सेवा करण्याकरता आम्ही प्रवृत्त झाले या बुद्धीनं जर केलं तर त्याच्या जीवनामध्ये हित होतं. हित होतं. लक्षात घ्या, व्यापार करण्यामध्ये सुद्धा हित आहे, शेती करण्यामध्ये सुद्धा हित आहे, राजकारण करण्यामध्ये सुद्धा हित आहे आणि परमार्थ करण्यामध्ये सुद्धा हित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये एकच विचार ठेवायचा. काय विचार ठेवायचा? तुकोबारांनी सामाजिक गुणाचा विचार म्हणताना असा विचार केलाय, तुम्ही ज्यांच्या आई बापाच्या जन्माला आला त्या आई बापाकडे पाहत असताना या भावनेनं पहा. कोणत्या भावनेनं पहा? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा मान भाव किंवा अनुभव नाही तुझा. आपण ज्यांच्या पोटी जन्माला आलो ते माय बाप कोण आहेत? साक्षात भगवान विष्णू आहेत. आपण समाजाची सेवा करतो ते समाजातले कोण आहेत? देव आहेत. असं जर तुम्ही जीवनामध्ये जर हित जाणून जर करण्याकरता जर प्रवृत्त झाला तर तुमच्या जीवनामध्ये तुमचं साध्य सिद्धीला जाईल. साध्य सिद्धीला जाईल. पण हे साध्य सिद्धीला जाण्याकरता महाराज म्हणतात मात्र कोणाची गरज आहे? मात्या पित्यांची. मात्या पित्यांची गरज आहे. म्हणजे कधी जन्माला घातल्यानंतर का जन्माला येण्याच्या पूर्वी? जन्माला येण्याच्या पूर्वी मात्या पित्यांची फार मोठी जबाबदारी आहे. आणि जन्माला आल्यानंतर तर जबाबदारी आहेच, पण जन्माला येण्याच्या पूर्वी फार मोठी जबाबदारी. लक्षात ठेवा, फार वर्णन केलं. एक तुम्हाला विचार जाता जाता सांगतो, फार बारकावा सांगितला. ज्यावेळी लग्न झाल्यानंतर ती वधू 4 दिवसामध्ये विटाळामध्ये असते. लग्न झाल्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर आणि त्या कालावधीमध्ये त्या वधूने, त्या स्त्रीने
परपुरुषाचं तोंड पाहू नये बरं. परपुरुषाचं मग पेपर मधलं पाहू नये, टीव्ही वरचं पाहू नये, कुठल्या पुस्तकावरचं पाहू नये, कुठलंच पाहू नये. हा, तुम्ही जर त्या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये जर ती स्त्री कोणाच्या जर परपुरुषाच्या स्वभावाचं, त्याच्या चित्राचं जर चिंतन केलं तर त्या जन्माला येणाऱ्या संततीवरती त्याचा परिणाम होतो. आता मग आता तुम्ही विचार करा, टीव्ही पाहावी का, पेपर वाचावा का, समाजात फिरावं का, किती बारकावा सांगितला त्याच्यामध्ये. हा, 4 दिवसाच्या काळामध्ये तिने घर सोडायचं नाही, कुणाचं कोण पाहायचं नाही, वाईट चिंतन करायचं नाही का. ते सर्व विचार त्या कालावधीमध्ये जर आपल्या पतीचा संबंध आला आणि बीजारोपण झालं तर संततीवरती फार मोठा त्याचा परिणाम होतो. लक्षात ठेवा. उगाच तुकोबारांनी वर्णन केलं नाही, धन्य माता पिता. आज कुणी धन्य माता पिता याच्या म्हणतं, कुठं म्हणतं, वाळवंटात गेलं की सव्वा रुपये दिला की वाळवंटात कीर्तन चालू असतात. बरीच मला वाटते बेळगाव भागातली 75% लोक वाळवंटातली कीर्तन ऐकतात. कारण आमचा साखरे महाराजांचा मठ त्या कासार घाटावरती आहे, ते स्पीकरवरती ऐकायला येतं. गाव सांगितलं जाताना कोणी रुपये दिले ते 11 रुपये दिले की ते सांगतात धन्य माता पिता तयाच्या. असं संतांनी वर्णन कोणाच्या मात्या पित्याचं केलेलं. हा, ज्यांच्या पोटी चांगली संतती जन्माला आली त्यांचं वर्णन केलेलं. चांगली म्हणजे कर्तृत्ववान, शुद्ध, आणि अशी जन्माला येण्यामध्ये त्यांनी जीवनाचं रहस्य साधलं. मग जीवनाचं हित कशात आहे हे पहिल्यांदा माणसाला कळलं पाहिजे. म्हणून आपुलिया हिता जो आशे जागता, त्यांनी जीवनाचं हित म्हणजे रहस्य जाणलं आणि ते जीवनामध्ये त्यांनी साध्य केलं. तुकोबाराय म्हणतात ज्यांच्या पोटीही जन्माला आले, खरंच त्या जन्म देणाऱ्या मात्या पित्यांची याच्यामध्ये फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठी जबाबदारी. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, एखादा मुलगा जर चांगला जन्माला आला तर नाव कोणाचं घेतात? आई वडिलांचं. आणि एखादा मुलगा जर वाईट जन्माला आला तर नाव कोणाचं घेतात? हे कोणाचं कार्ट म्हणतात. हा, चांगलं जरी घेतलं तरी आई वडिलांचाच नाव लौकिक होतो आणि वाईट जन्माला आला तरी आई वडिलांचंच नाव जातं बरं का. त्यांच्या पोटी जन्माला आलेत ना. म्हणून इथं तुकोबाराय ज्यांनी जीवनामध्ये हित साधलेलं आहे आणि हित साधून आपल्या जीवनात स्वतःचं जीवन संपन्न केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात आशाला ज्यांनी जन्म दिला धन्य माता पिता तयाची. तुकोबाराय म्हणतात अहो त्या माय बापांना तर धन्यता आहेच, पण असा हित साधणारा एखादा पुत्र, एखादी कन्या जन्माला येऊन ज्यांनी हित साधलेला आहे याचा आनंद या जगत कर्त्याला होतो. का जगत कर्त्याला होतो? त्या विश्वाचा तो नियंता आहे, त्या जगताचा तो मालक आहे आणि संपूर्ण सृष्टीतले जीव त्याचे कोण आहे? सभासद आहे, सभासद आहे. बरं, आनंद कोणाला होतो? संस्था चांगली चालली तर चेअरमनला. जगतातला व्यवहार जर चांगला चालत असेल आणि चांगली संतती जर जन्माला येत असेल तर तुकोबाराय म्हणतात त्याचा आनंद देवाला होतो बरं का. हे महाराज दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात.
वाटे देवा. महाराज म्हणतात अशी एखादी कन्या वा पुत्र अशा माय बापांच्या पोटी जर चांगला जन्माला आला तर तयाचा हरिक वाटे देवा. देवाला हरिक म्हणजे आनंद होतो. कुठला आनंद होतो? पहिला शब्द वापरला कोळी कन्या. पहिला कन्येचा उल्लेख आहे बरं का, लक्षात ठेवा. पुत्राचा उल्लेख नाही, कुठंच नाही. तुम्ही पहा वाङ्मयामध्ये वर्णन करताना पहिल्यांदा माता पित्याचं वर्णन करताना पहिल्यांदा पित्याचा शब्द आहे काय, मातेचा शब्द आहे हो माता. स्त्रीला प्राधान्य फार दिले बरं का, लक्षात ठेवा. असं म्हणून आज लोक म्हणतात स्त्रीला कोणता हक्क नाही. स्त्रीला जेवढा हक्क दिला ईश्वराने तेवढा कोणाला हक्क दिलेला नाही बरं का. कोळी कन्या पुत्र आज या जगता बाबतीत स्त्रीला फार महत्व. लक्षात ठेवा, जगाचं घडवण्याचं पहिलं कार्य जर या जगामध्ये कोण असेल तर स्त्री आहे. स्त्री जर चांगली असेल तर संतती चांगली. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जगाला कारण हेच लक्षात ठेवा. उगाच जगन्यंताने वर्णन केलेलं नाही. तयाचा हरिक वाटे देवा. याचा शास्त्रामध्ये शब्द आहे मानव ऋतूचा ईश ऋतूशी संबंध आहे. काय शब्द आहे? थोडा शब्द अवघड आहे, फक्त उच्चारून करून जातो. मानव ऋतूचा ईश ऋतूशी संबंध आहे म्हणजे मराठी सांगायचं म्हणजे माणसाच्या वागण्याचा संबंध ईश्वराच्या कार्याशी आहे बरं का. आज जगाची जी आज परिस्थिती निर्माण झालेला कारण कोण आहे? माणसंच कारण आहे. माणसंच कारण म्हणजे माणसाने वागण्याचा ताळा सोडलाय. आज जगामध्ये सात्विक लोकांची संख्या वाढायला लागली काय रजोगुणी तमोगुणी लोकांची संख्या वाढायला लागली. याचा परिणाम कशावरती होतो? निसर्गावरती होतो. लक्षात ठेवा, निसर्गावरती होतो. आज आमच्या तुमच्या वागण्याचा संबंध निसर्गावरती का आज परिस्थिती निर्माण झाली. काही लोक म्हणतात प्रदूषण. कुठलं प्रदूषण? माणसाच्या जीवनातलं जे आचार भ्रष्टता निर्माण झाली हेच मोठं प्रदूषण आज ह्या निसर्गावरती झाले. लक्षात ठेवा. मग समाज स्थिती चांगली जर राहील तर देवाला आनंद होतो. लक्षात ठेवा. मग समाज स्थिती चांगली राहण्याकरता जन्माला येणारी संतती कशी पाहिजे? सात्विक पाहिजे. मग सात्विक संतती निर्माण येण्याकरता काय केलं पाहिजे? त्याच्याकरता प्रत्येकाच्या जीवनामध्ये सात्विक विचार पाहिजे. सात्विक विचार पाहिजे, सात्विक वातावरण पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीत सात्विकता सांगितलेली आहे. अन्न सेवन करण्यामध्ये सुद्धा सात्विकता. लक्षात ठेवा, अन्न खाण्यामध्ये सुद्धा सात्विकता आहे का? जसं अन्न सेवन करावं तसे विचार तयार होतात. तसे विचार तयार होतात. लक्षात ठेवा, अन्नापासून दोन गोष्टी तयार होतात. काय काय तयार होतं माणसाच्या जीवनामध्ये? एक रक्त निर्माण होतं आणि दुसरं रेत निर्माण होतं. हे कशापासून निर्माण होतं? अन्नापासून होतं. जसं अन्न असेल त्याच्यापासून दोन्ही निर्माण होतं. लक्षात ठेवा. आणि या दोन्हीचा संबंध एकत्र आल्यानंतर संतती जन्माला येते. याच्या मागे काय कारण आहे? सात्विकता. आणि ही सात्विकता जर आज प्रत्येकाने जर जतन केली तर सात्विक संतती जन्माला येईल ना. तुकोबा महाराज वर्णन करतात अशी सात्विक संतती त्याच्या पोटी जन्माला आली याचा आनंद त्या ईश्वराला होतो. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी. आज समाज धारणेला याची गरज आहे. सात्विक संततीची समाज धारणेला गरज आहे. लक्षात ठेवा, एखादा घरामध्ये जर सात्विक मनुष्य असेल तर घर चांगलं राहत. एखादा गावात जर सात्विक वृत्तीचा माणूस चांगला असेल तर गाव चांगलं राहत. जर एखादा राज्यामध्ये जर सात्विक चांगला मनुष्य असेल तर मग जर अशा कुळामध्ये जर एखादा चांगला सात्विक ज्याने जीवनामध्ये रहस्य जाणणारा जर एखादा महात्मा जर जन्माला आला तर त्याच्यामध्ये देशाचं भलं असतं. लक्षात, देशाचं भलं लक्षात. आणि ह्या हेतूने भगवंतांनी वर्णन केले अशी सात्विक संतती आज जन्माला येण्याची गरज आहे. आणि सात्विकता सांभाळण्याकरता मात्या पित्याने आपल्या जीवनामध्ये फार मोठी जबाबदारी जीवनामध्ये स्वीकारली पाहिजे.
फार मोठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ती सात्विकता जीवनामध्ये जर प्राप्त होईल आणि त्याप्रमाणे जर समाज घडेल तर त्याचा आनंद देवाला होतो. का या समाजामध्ये दोन गोष्टी आज चाललेल्या आहेत, एक अधर्म आणि धर्म, पाप आणि पुण्य. हा, पापालाही खत पाणी घातलं जातं आणि पुण्यालाही खत पाणी घातलं जातं. पण पुण्य ज्या गतीनं वाढतं त्या गतीनं पाप ज्या गतीनं वाढतं त्या गतीनं पुण्य वाढत नाही, बरं का. अगदी तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण द्यायचं असेल तर शेतातलं काँग्रेस जास्त लवकर वाढतं का भात लवकर वाढतं? काँग्रेस वाढतं का? अहो ते काढलं तरी पुन्हा आणखी वर येतंय, काढलं तरी. हा, त्याला काय खत पाणी घालावं लागतं का? खत पाणी न घालता जसं काँग्रेस वाढतं शेतात, तसं आज पाप करणाऱ्या लोकांची संख्या खत पाणी न घालता वाढते, बरं. आणि अशी जर वाढत गेली तर याच्यामध्ये आज धर्माचा घात आहे, समाजाचा घात आहे. आणि तो घात घडून याच्याकरता समाजामध्ये सात्विक संतती जन्माला आली पाहिजे. आणि सात्विक संतती एखाद्याच्या घरामध्ये जर जन्माला आली तर देवाला आनंद होतो. एखाद्याच्या पोटी सात्विक कुळी कन्या पुत्र जे जन्माला आले त्याचा आनंद होतो. जसं जन्माला आल्यानंतर माय बापाला आनंद होतो. काय करतात माणसं? बाण उडवतात, मुलगा झाला म्हणून, मुलगा झाला म्हणून बाण उडवतात. पण सात्विक जर झाला तर त्याचा आनंद देवाला होतो. अगदी मराठी सांगायचं म्हणजे एखादा सात्विक मुलगा वा मुलगी एखाद्या घरामध्ये जर जन्माला आली तर देव त्या घरावरती पुष्पवृष्टी करतात. फक्त आम्हाला एवढंच माहित आहे, विमानाची दाती पुष्पांचा वर्षाव कुठं आळंदी जाते. अरे ज्या घराण्यामध्ये येतं ते आम्हाला तुम्हाला दिसत नाही, पण याचा आनंद मात्र देवाधिकाना होतो. तुम्ही पहा ना, ते वर्णन केले, राम अवताराचं वर्णन केले, कृष्ण अवताराचं वर्णन केले. ज्यावेळी त्या देवकी मातेच्या गर्भामध्ये देव प्रकट झाले त्यावेळी स्वर्गात काय वाजत होतो? नगारे वाजत होते. हे खालच्या लोकांना ऐकायला येत नव्हते. नगारे वाजत होते, शंख वाजत होते, पुष्पवृष्टी करत होते. लक्षात ठेवा, देव आता अवतीर्ण होणार आहे. हीच अवस्था ज्यांच्या पोटी चांगली संतती जन्माला येणार आहे त्याचा आनंद देवाला होतो, बरं काका. हा कुठंतरी धर्माच्या वाढी करता हा जीव कुठंतरी आज उपयोगी पडेल. आज समाज धारणे करता या जीवाची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात, तयाचा हरी वाटी देवा. देवाला आनंद होणारी संतती जन्माला यावी किंवा देवाला आनंद देणारी संतती आपण जीवनामध्ये वाढवण्याचा प्रयत्न मात्या पित्यांनी करावा. समजा जन्माला येण्याच्या पूर्वी आपल्याला जमलं नाही म्हणून दुःख मानू का? आपण जन्माला आल्यानंतर तरी प्रयत्न करा ना. जन्माला आल्यानंतर सुद्धा प्रयत्न करता येतो, लक्षात ठेवा. आता तो काय निघून गेला आहे, निघून गेलेल्या काळाचं चिंतन करू नका. पण जन्माला घातल्यानंतर, आता घातल्यानंतर हे सात्विक कसे राहतील हा विचार जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा. आणि ती सात्विकता जतन करण्याकरता पहिला मात्या पित्यांनी प्रयोग करायचा असेल तर आज आयुर्वेदाच्या मताला धरून मी सांगतो की आपल्या पोटी सात्विक संतती जन्माला येण्याकरता त्या मातेनं आपल्या जन्माला कन्या जन्माला आली असेल वा पुत्र जन्माला आला असेल त्या मुलाला पोटभर आपलं स्तनातलं दूध पाजा. बाहेरचं दूध पाजू नका. लोकमतात पाणी लागलं बाहेरचं, बरं व्यवहारात मन आहे. तसं बालपणामध्ये जर हे संस्कार बाहेरचे आले तर तिथूनच बिघडतं, लक्षात ठेवा. त्याला मर्यादा घातली, कोणत्या वयामध्ये कुठल्या महिन्यामध्ये ते घालावं त्याला बाहेरचं अन्न, त्याला विधी आहे. कुठल्या तरी कधी घालून लक्षात ठेवा. आणि ते घालत असताना त्याला अन्न भरवण्याकरता विधी सांगितला. आता 4 महिन्याचं मूल झालेलं आहे, त्याला जे पहिल्यांदा भरवायचं असतं ते दूध भात किंवा तूप भात. ते कधी भरवावं? अमावस्याला, पौर्णिमेला. अहो चांगला दिवस बघावा, चांगल्या तिथीवरती त्या मुलाला पहिल्यांदा अन्नाचा घास घालावा, बरं का. तिथीचा विचार करून अन्न भरवलं जातं. लक्षात आम्हाला एवढं मिळत आहे, साखर तोंडात घालण्याकरता मुहूर्त लागतोय, कळालं असेल तुम्हाला.
साखरपुड्याला साखर मुलीच्या तोंडात घालता तुम्ही मूर्त पाहता कधी? तसं जन्माला संतती आल्यानंतर पहिला घास तोंडात घालण्याकरता मूर्त पहिला जातो. म्हणजे सात्विकता जन्माला आल्यानंतर सुद्धा हे माय बापाला सात्विक संतती घडवता येते. आणि ती सात्विक संतती घडवण्याकरता जर कोणी प्रयत्न केला असेल तर तुकोबारे म्हणतात कोणी कन्या पुत्र होती सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. एक विचार. दुसरा विचार मांडला सात्विक संतती जन्माला आल्यानंतर त्या जीवावरती जीवनाचं रहस्य कळण्याकरता संस्काराची गरज आहे. आणि कोणत्या संस्काराची गरज आहे? सत्संस्काराची गरज आहे. आणि त्या सत्संस्काराच्या बाबतीत महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये दयाचा हरिक वाटे देवा. त्या कन्येला वा पुत्राला घडवण्याकरता आरोग्याच्या दृष्टीनेचा विचार मांडलेला तसा बुद्धीच्या दृष्टीने विचार मांडलेला आहे. आरोग्याच्या दृष्टीने आहार चांगला असावा आणि बुद्धीच्या दृष्टीने विचार चांगले असावे. माणसाची बुद्धी पण चांगली पाहिजे आणि आरोग्य पण चांगलं पाहिजे. दोन्ही चांगलं पाहिजे. आज डॉक्टरी शास्त्रामध्ये असं वर्णन केले बुद्धी आणि आरोग्य चांगलं राहण्याकरता त्याच्या शरीरामध्ये सप्त धातू समान पाहिजे. काय पाहिजे? सप्त धातू समान पाहिजे. सप्त धातू समान कधी होतात? चांगले विचार असतील तर आणि चांगला आहार असेल तर. किंबहुना हे सप्त धातू ज्याच्या जीवनामध्ये चांगले आहेत त्याचं वर्णन करताना वर्णन केले त्याच्याच जीवनामध्ये काहीतरी विशेष कार्य घडतं. विशेष कार्य घडतं. चांगली स्मरण शक्ती राहण्याकरता बुद्धी सतेज राहण्याकरता या सप्त धातूचं वर्णन केले. 7 धातू आमच्या तुमच्या शरीरामध्ये. त्याच्यामध्ये पहिला नंबर आहे वीर्याचा. त्या सप्त धातूचं वर्णन केले लक्षात ठेवा. म्हणून ते चांगले राहण्याकरता याच्याकरता आहारही चांगला पाहिजे
आणि विचारही चांगले पाहिजेत. आणि ते विचार चांगले राहण्याकरता इथं महाराजांनी शब्द वापरला, गीता, भागवत आणि विठोबाचे चिंतन. हे कशा करता? लोकांना समजूत आहे हे फक्त ह ब प वाल्या करताच आहे. विठोबाचं चिंतन कोणी करावं? लोक म्हणतात ते ह ब प वाल्या. गीता कोणी वाचावी, भागवत कोणी वाचावी? ह ब प वाल्या. अरे हे प्रत्येक जीवा करता, जीवन घडवण्याकरता हे ग्रंथ आहेत. त्याच्यातून चांगले विचार तुम्ही पहा. आज चांगले विचार जन्मांच्या मातेने मुलाच्या बाबतीत केले. अशी माता कोण होऊन गेली? जिजाऊ माता. जिजाऊ. सद विचार त्या छत्रपतींच्या जीवनामध्ये त्यांनी रुजवले बरं. मुघल छत्रपती कोणाला तरी पदवी लागत नाही. आता कोणाला छत्रपती म्हणतात. एखादा आमच्या गावातले छत्रपती म्हणतात. हे कुठंच कुठं वागत नाहीत, काय करत नाहीत, पण वागतात मात्र छत्रपती सारखे. अशा शब्दाने नाही. आज एक शूर राजा होऊन गेला. त्याच्या मनावरती जे सद विचार बिंबवले ते कोणी बिंबवले? शाळेतल्या मास्तर लोकांनी, शिक्षकांनी क्लास लावला होता. आईनं लक्षात ठेवा. आई बापाने पहिले संस्कार केले आणि त्याच्यातून घडलेली आज, म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, आज जेवढी जेवढी मोठी होऊन गेली त्या घडवण्याकरता पहिलं जर प्राधान्य कोणाचं असेल तर आईचं आहे. आईचं लक्षात ठेवा. म्हणून आज धर्माचा विचार बाजूला ठेवा. कमीत कमी जन्माला आलेल्या मुलावरती आई बापाने एवढे संस्कार ठेवा. रोज घरामध्ये थोर लोकांच्या पाया पडायचं एवढं तरी शिकवा. आईला आई म्हणायला शिकवा, बाबाला बाबा म्हणायला शिकवा. शाळेत गेल्यानंतर तुम्ही ते म्हणा इंग्रजी शिका. त्याच्याबद्दल आपलं काही दुर्मत नाही. मी शब्द तो वापरत नाही का तो पवित्र नाही तर काय शब्द कीर्तनात वापरायचा? आज इंग्रजीमध्ये आईला आणि बापाला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे. मी शब्द शक्यतो कधी कीर्तनात तो उच्चारत नाही का पवित्रच नाही शब्द तो. आई शब्द जेवढा पवित्र आहे, बाबा शब्द जेवढा पवित्र आहे, तेवढा तो शब्द पवित्रने लक्षात ठेवा. म्हणून जन्म देणाऱ्या सुशिक्षित आई वडिलांनी पहिल्यांदा पहिले संस्कार करा मुलावरती. आईला आई म्हणायला शिकवा आणि बाबाला बाबा म्हणायला शिकवा. शिकू दे इंग्रजी. आईला काय इंग्रजीत म्हणतात ते कळू दे त्याला, पण घरात आल्यानंतर तो आईला आईच म्हटला पाहिजे. हे संस्कार कोणी केलं पाहिजे? आई वडिलांनी केलं पाहिजे. इंग्रजीमध्ये बोललं की आई बापाला बरं वाटतंय आणि मराठीत बोललं की वाईट वाटतंय. चुकीचं आहे, लक्षात ठेवा. आपली संस्कृती जतन करायची असेल तर पहिले संस्कार करणारं पहिलं केंद्र जर कोणतं असेल तर आई. कोण आहे? आई आहे. आणि त्या आई बापाने हे सत्संस्काराचं आज त्या मुलाच्या जीवनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करायचा. सद्विचाराची गरज आहे. आणि ते सद्विचार तर तुम्हाला कुठे मिळत असेल तर तुकोबऱ्या म्हणतात भागवत नावाचा ग्रंथ आहे, गीता नावाचा ग्रंथ आहे आणि भगवंताचं नाम आहे. हे सद्विचाराला काय करणार आहे? पोषक आहे बरं. गीतेमध्ये विचार चांगले आहेत, भागवतामध्ये विचार चांगले आहेत. आणि हे विचार याचा अर्थ भागवत घरात मांडून पारायण करा असा त्याचा अर्थ नाही. त्यातले चांगले विचार घेऊन त्या मुलाच्या अंतःकरणावरती ते बिंबवा. आणि बिंबवण्याची जबाबदारी आई वडिलांची आहे. चांगले संस्कार बरं. चांगल्या संस्काराची गरज आज त्या मुलावरती आहे. म्हणून सत्संस्काराने बुद्धी त्या जीवाची घडली. एकदा बुद्धी जर चांगली बनली तर ते मरेपर्यंत आई म्हणते बरं. मरेपर्यंत बाबा म्हणते. किंबहुना चांगले संस्कार जर त्याच्या जीवनामध्ये केलं तर ते आई बापाशिवाय जगू शकत नाही मुलगा, लक्षात ठेवा. पण ते घडतं फार विचित्र समाजाची अवस्था आहे. हे संस्कार नसल्यामुळं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आईला आई म्हणतं, बाबाला बाबा म्हणतं. लग्न झालं की आईला बाबा, आईला बाबा, बाबाला म्हणतच नाही. सगळं प्रेम आई बापाचं संपतं आणि सगळं प्रेम कुठे येतं? पत्नीवरती येतं. याला कारण काय असेल तर संस्काराचा अभाव. संस्काराचा अभाव असं कुठं शास्त्रामध्ये वर्णन केलं नाही. लग्न झाल्यानंतर आई बापाला आई बाप म्हणून का त्याला घरातून बाहेर काढला असं कुठं वर्णन केलेलं नाही. काय केलंय? त्याला कारण काय? आपण तुम्ही जबाबदारी लक्षात ठेवा. माय बाप जबाबदारी असो म्हणून तुम्ही शिकवा.
पण शिकवत असताना आपले संस्कार, आपली संस्कृती पासून मुलगा दूर येणार नाही याची काळजी घ्या. आज आपण हे कमी पडतोय. तुम्ही जर अनेक धर्मामध्ये गेला तर हे संस्कार केले जातात, हे संस्कार केले जातात. तुम्ही मुस्लिम धर्म बघा, हा, ते लोक घराघरामध्ये जाऊन संस्कार करतात मुलावरती. 6 वर्षाचा मुलगा आहे, 6 वर्षाच्या मुलाला सांगतात रोज मशिदीमध्ये पाठवा. आमचा मुलगा जर देवळाकडे चालला तर नाव ठेवतात लोक. कशाला चालला तिकडं? तुला का अवबको व्हायचंय काय? 6 वर्षाचा मुलगा असताना ते लोक, धर्माचे लोक त्यांच्या घरामध्ये जातात आणि नमाज पाठवा शिकण्याकरता पाठवा म्हणतात मुलाला बळजबरीनं. आम्ही हे संस्कार करतो का? नाही करत. लक्षात ठेवा. आणि त्याचे परिणाम आज आपल्या या संस्कृतीवरती फार मोठे झाले. लक्षात ठेवा. त्याला कारण कोण आहे? मायबाप. तेव्हा मायबापाने आता दुःख करायचं नाही, आम्हाला मुलानं घरातून बाहेर काढलं, तुम्ही चुकलाय. ही अवस्था आज आपल्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून त्याचे बौद्धिक विचार चांगले होण्याकरता सद्ग्रंथाची, सात्विक आहाराची गरज आहे. आणि ते सात्विक विचार मिळण्याचं ठिकाण जर काय असेल तर गीता, भागवत, विठोबाची चिंतन, याच्यातून ही बौद्धिक विचाराची चालना मिळेल. आणि हे विचार त्याच्यावरती जीवनामध्ये बिंबवा. आणि असं जर त्यांनी जीवनामध्ये बिंबवले तर महाराज म्हणतात पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक. आणि अशी जर मुलं जर जन्माला आली तर तुकोबारा म्हणतात अहो देवाला आनंद होतो यात नवल नाही. तर तुकोबारा म्हणतात अशी मुलं कन्या पुत्र ज्यांच्या पोटी जन्माला येतील त्यांच्याविषयी आमच्याही जीवनामध्ये आदर आहे. आम्हाला सुद्धा वाटतं खरंच अशांच्याच नावाचा गौरव करावा, अशांनाच नतमस्तक व्हावं. का? संत सुद्धा हे समाजातले फार मोठे आज प्रचारक आहेत. लक्षात फार मोठी संतांची जबाबदारी या समाजाच्या बाबतीत आहे. आणि त्या समाजाच्या दृष्टीनं संत म्हणतात अशी समाजामध्ये जर चांगली संतती जन्माला आली तर आम्ही त्यांच्याविषयी नतमस्तक होऊ. हे मनामध्ये घेऊन तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये
असली तरी चालेल आणि पुत्र असला तरी चालेल. माशी कोण कन्या होऊन गेली त्यांची घडो सेवा म्हणजे राजकुळामध्ये मीराबाई होऊन गेली घडो त्यांची सेवा. धनगर यातीमध्ये अहिल्याबाई होऊन गेली घडो त्यांची सेवा. मातंग समाजामध्ये शबरी होऊन गेली घडो त्यांची सेवा. कोण आहे? कन्या. आज मीराबाई राजकन्या आहे पण तिनं जीवनाचं रहस्य जाणलं. अहिल्याबाई धनगर आहे पण जीवनाचं रहस्य जाणलं. अशी प्रत्येक यातीतलं उदाहरण देता येईल बरं का. लोकांना वाटतंय कन्या नको. आज त्यांनी आपलं जीवन घडवलं. तुम्ही आज तुम्ही कुठेही जा आपल्या राज्यामध्ये राज्याच्या बाहेर जिथं जिथं तुम्हाला घाट चांगले बांधलेले दिसतील ते कोणी बांधले हो? अहिल्याबाई होळकर आणि बरं का. कन्या होती, स्त्री होती पण आज तिच्या जीवनामध्ये एवढं मोठेपण त्यानं रहस्य जाणलं. काय? दान करण्याने दानातून समाजाची सेवा घडते. दुसरं काही तिने केलं नाही. फक्त घाट बांधण्याचं काम केलं. तुम्ही उज्जैनला जा तिथं घाट बांधले, तुम्ही नाशिकला जा घाट बांधले. मुख्य स्थळाच्या ठिकाणी ते बांधले. कोण होती? कन्या होऊन गेली बरं का. अशी कितीतरी आहे. झाशीची राणी कोण आहे? कन्या आहे पण काय तिचं सामर्थ्य होतं? मीराबाई कन्या आहे पण काय तिनं केले जीवनामध्ये? अहो फार तिचं मोठं वर्णन केले. कबीर महाराजांनी तिच्यावरती तिचं वर्णन केलंय. मीराबाईंनी स्वतःचं वर्णन आपल्या जीवनामध्ये वर्णन केलं आणि त्यांनी त्या मीराबाईचं वर्णन केलं. म्हणजे अशी जर कन्या असेल आणि तिनं जीवनामध्ये जर काही हित जाणलेलं असेल, रहस्य जाणलेलं असेल, मग आजही अशा काही मुली जन्मामध्ये नाहीत का? आहेत आज पण बरं का. कितीतरी आहेत मुली. एक मुलगी शिकलेली आहे, प्राध्यापक झाली आणि प्राध्यापक झाली तिच्याबरोबर एक मित्र शिकायला होता तोही प्राध्यापक. त्यांनी सांगितलं आपण दोघं प्राध्यापक आहोत, लग्न करायला काय हरकत आहे? त्यांनी सांगितलं माझ्या कुळातला असेल तरी मी लग्न करीन. तो परजातीचा होता. काय मुलीचं धैर्य असेल बघा. आपण एका वर्गात शिकलो, एका ठिकाणी नोकरीला आहोत, लग्न करायला काय हरकत आहे? मित्र म्हणून ठीक आहे पण लग्न मी माझ्या कुळाचाच मुलगा पाहिजे, यातीतलाच पाहिजे. आहे की नाही मुलीचं धैर्य? आज एखादी मुलगी कोणावर जर पळून गेली तर ते घराण्याला कलंक आहे लक्षात ठेवा. घराण्याला कलंक आहे, कुळाला कलंक आहे लक्षात ठेवा. आज एक व्यापारी आहेत पंढरपूरला, म्हणजे महाराज आज हे अतिरेकी जे जन्माला आले, अतिरेकी जन्माला येण्याचं कारण काय? संकरित बीजाची अतिशय वाढ झालेली आहे. अतिरेकी कोणाच्या तरी पोटी जन्माला येते लक्षात ठेवा. त्याच्या जीवनामध्ये दया नावाचा शब्दच नाही. त्याच्या शब्दोकशामध्ये दया माहितीच नाही अतिरेक्याला. अतिरेकी हे कोणाच्या पोटी जन्माला येते? संकरित बीज लक्षात ठेवा. आज काय करायला? धर्माचा, आज समाजाचा घात करणारा जर कोण असेल तर अतिरेकी आहे. त्याला कारण कोण आहे? संकरित बीज लक्षात ठेवा. म्हणून आज मात्या पित्यावरती अशी जबाबदारी आहे ती. म्हणून आज काही कन्या अशा आहेत, आज आहेत. मी एक आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं, कागलची मुलगी आहे, त्याच्यापेक्षा बरेच मुली असेल आज अशा धैर्याने त्या जीवन जगणारे आहेत. म्हणून हे सांगण्याचं कारण का? ज्यांच्या पोटी मुली जन्माला आल्या त्यांना घडवा या पद्धतीनं वर्णन करण्याचं काय? संतांनी याला पुरावा दिलाय. मुलगी आली तर मुलगी सुद्धा घराण्याचा नाव लौकिक करते. लौकिक नाव करण्यापेक्षा आपल्या कुळाचा उद्धार करेल असं त्या मुलीवरती संस्कार करा. मुलीवरती लौकिक तर तिला शिकवाच, काय तुम्हाला इंजिनियर करा, वकील करा, डॉक्टर करा, पण त्याच्याबरोबर घराण्याचा आपल्या कुळाचा उद्धार करेल असे संस्कार त्या मुलीवरती मायबापाने करावेत. आणि असं जर करेल तर त्याचा आनंद देवाला होईल. आणि समाज घडवणाऱ्या जगामध्ये असणारे संत अशा संततीविषयी नतमस्तक असतील, त्यांना नमन वंदन करतायत. घडो त्यांची सेवा. अशांची जर अशी जर संतती जन्माला आली तर महाराज म्हणतात खरंच आम्हाला सुद्धा आनंद आहे हे कार्य करण्यामध्ये. उलट महाराज म्हणतात तरी माझ्या दैवा वार नाही. म्हणजे आमचा स्वतःचा आनंद संत महात्म्यांनी व्यक्त केला.
केलेला आहे आणि हीच अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, प्रत्येकाचं जीवन या पद्धतीने घडावं म्हणून तुकोबराय वर्णन करतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा ज्ञानेश्वर. वाटे देवा पिता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. वेळीची मर्यादा लक्षात घेऊन एक विचार या अभंगाच्या द्वारे म्हणण्याचा मी विचार केलेला आहे. अभंगाचं चिंतन अनेक रीतीनं करण्यासारख्या प्रसंगाला धरून केलेलं मी वर्णन आहे आणि या पद्धतीने आमचं तुमचं सर्वांचं जीवन घडावं. माझ्या शिवाजीरावांच्या जीवनामध्ये कन्यारत्न जन्माला आलेलं आहे. त्याच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने भैरू महाराज म्हणते त्यांची इच्छा आहे कीर्तन करावं. आता ते म्हटले महाराज 2 कन्या झाले काय सांगणार आहेत. त्यातलं एक वाक्य जाता जाता सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये वांभुरी नावाचं गाव आहे. नगर जिल्ह्यामध्ये आणि मारवाडी घरामध्ये 2 मुली जुळ्या जन्माला आल्या. काय त्या मायबापांनी त्या दोन्ही मुलीकडून ज्ञानेश्वरी पाठ करून घेतली बरं का. त्या दोन्ही मुली अजून आहेत. आता त्यांचं लग्न झालं दोघींचं. त्या दोन्ही मुलीने लग्न होण्याच्या आधी दोघी मुलीने जुळ्याच आहेत बरं का. दोघी बहिणींनी पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोदत केली. 9000 वया पाठ केल्या दोघींनी. आज आहेत त्या मुली. मी आश्रमात शिकायला गेलो तेव्हा त्या येत होत्या. आता त्यांचे लग्न झालेले पण दोन्ही जुळ्या मुली पण दोघींनी ज्ञानेश्वरी पाठ केली. हे करता येतं का नाही. म्हणून काय ज्ञानेश्वरी पाठ करू नका पण चांगले संस्कार करा. एवढं त्या मुलींच्या वरती चांगले संस्कार करा जेणेकरून त्या मुलींच्या कार्यातून त्यांच्या कर्तृत्वातून त्या घराण्याचं नाव राहील किंबहुना या गावाचं नाव राहील. असे काहीतरी त्या माय बापांनी त्या मुलीवरती संस्कार करावेत आणि तसं सामर्थ्य तशी सद्बुद्धी भगवंताने त्यांना द्यावी आणि त्या भगवंता करवी आशीर्वाद त्यांना चिरंजीव ही अपेक्षा शुभेच्छा व्यक्त करून सेवेला पूर्णविराम देतो. पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदी मज क्षमा करणे संती नवी अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडी दोषी तुमच्या कृपेचे पोसरी जन्मोजन्मी तुका तुका